असं नाहीये, माहित नाहीये. माहित नाही म्हणजे राज हो की नाही? नाही नाही, माहित नाही म्हणजे तसं माहित नाहीये. मी ना आता एका वेगळ्याच सिच्युएशन मध्ये अडकलोय. मला कळत नाहीये काय रिॲक्ट व्हावं, म्हणून मी माहित नाही म्हटलं. आय मीन ओके ओके हे बघ राज, तू ना प्रेशर नको घेऊ. तू तू अजिबात प्रेशर घेऊ नको. टेक युअर टाइम. काहीच घाई नाहीये. हे बघ पण जेव्हा उत्तर देशील तेव्हा ते पॉझिटिव्ह असेल ना. तू नकार नाही ना देतेस मला राज? ऐक 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 राज ऐक मग प्लीज ऐक प्लीज ऐक. हे बघ वैदेही, राज तू नकारच समज. त्याचा होकार होण्याची शक्यता फार कमी आहे, जवळजवळ नाहीच आहे. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड प्लीज. जे काही चाललंय ना ते सगळं चुकीचं आहे. सुपातनं खडा बाजूला करावा ना तसा ह्या राजवर्धनला घरातून बाहेर काढला होता, तरी तो परत आलाच. घोड्याला ना ठोकावी ना तसा तो बाहेरचा चहामध्ये रुतून बसलाय. चला गाठोडं बांधायला घ्या, तीर्थयात्रेला जायची तयारी करू. हो काही काय बोलताय हो? दुसरा काय पर्याय आहे आपल्याकडे? काय करू शकतो आपण? राजवर्धन जर रत्नमालाच्या मनाप्रमाणे माहेरचा चहा चालवायला लागला ना तर रत्नमाला त्याला सगळं देऊन मोकळी होईल. अहो बाबा, तेच तर होऊ द्यायचं नाहीये ना आपल्याला. सानिया बरोबर बोलते. हा. तुम्ही ना करा, काहीतरी विचार करा पतिराज. आपण हिंमत नाही सोडायची अशी. अरे काय आपला नेहमीचा फॉर्म्युला वापरायचा, दुसरं काय? राजवर्धन आणि रत्नमाला मध्ये काहीही करून खिणगी पडली पाहिजे, त्यांच्यात ना वाद व्हायला पाहिजे. त्याशिवाय माहेरचा चहा आपल्या हातात येण्याची शक्यता निर्माण होणार नाही. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. काहीतरी करून या मायलेकांमध्ये ना भांडण लावून द्यायला हवं, तर त्याचा फायदा होईल आपल्याला. हॅलो वैदेही, काय ग, काय झालं? एवढ्या रात्री का फोन केलायस? काऊ, मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत काऊ. काय वैदेही, तू आधी जरा शांत हो आणि मला नीट सांग काय झालंय. काऊ, मी राजला इतकं छान प्रपोज केलं पण तो नाही म्हणाला मला. मला नाही जगायचं काऊ. तो माझ्या आयुष्यात नसेल
तर मी माझं आयुष्य संपवून टाकेन. वैदेही, हो का? मी काहीतरी करून घेईन स्वतःला. मी नाही जगू शकत का त्याच्याशिवाय. ऐक माझं वैदेही, ऐक. आणि तोच मला नाही म्हणणार असेल तर मी काय करू जगून? त्यापेक्षा ना मी मेलेलं बरं. हा, मी नाही जगणार. नाही वैदेही, ऐक ना, ऐक ऐक, आपण बोलूया ना यावर. हा, शांत हो तू. काय उरलंय बोलण्यासारखं? हा, सगळंच संपलंय का? काहीच उरलं नाहीये. मग मी तरी जगून काय करू? मला नाही जगायचं. मला नाही जगायचं. वैदेही, अगं असं काय करतेस? ऐक ना माझं. नाही, मला तुझं काही ऐकायचं नाही. वैदेही, ऐक ना माझं. वैदेही, हॅलो. मी माझं आयुष्य संपवते आणि दॅट्स फायनल. हॅलो वैदेही. प्लीज फोन उचला, प्लीज फोन उचला. राजवर्धन सर, प्लीज फोन उचला. हॅलो. हॅलो दिव्या, मी कावेरी बोलतेय. हा कावेरी मॅम, बोला ना. तू कुठे आहेस आत्ता? आत्ता जिथे कुठे असेल तिथून वैदेहीच्या घरी जाऊ शकतेस का? मी घरीच आहे, पण का, काय झालं? अगं तिला बरं नाहीये. नाही म्हणजे तिला बरं आहे, पण तिला. अगं थांब ना, मी तुला सगळं नंतर सांगते, पण तू प्लीज लवकरात लवकर वैदेहीच्या घरी जा. हो हो, तुम्ही काळजी नका करू. मी लगेचच जाते त्यांच्या घरी. काय तो काय आहे? कुठे निघालीस आता? आता मी मुंबईला निघाले. काय मुंबईला? आता जळलं मला लक्षण ते. इथं तुझ्या लग्नाची बोलणी सुरू आहे आणि तुला खूळ लागले तिकडचं. तात्या, मी राजवर्धनला भेटायला नाही जाते. बाय, अगं तिथे जाऊन तू खरंच दुखावली जाशील. अहो तात्या, मी खरंच त्यांना भेटायला जात नाहीये. मी वैदेहीला भेटायला जाते. तात्या, अहो मला गरज असताना वैदेही माझ्या मदतीला धावून आली होती की नाही? मग आता तिला माझी गरज आहे, मला जावं लागेल. तात्या तात्या, मी गेलंच पाहिजे. हो, विश्वास ठेवा माझ्यावर. मी खरंच तिला भेटायला जाते. आता शेवटची बस पकडली ना तरी सकाळी पोहोचेन. मी तुम्हाला कळवेन तात्या. हवं तर मी गौरीला सोबत घेऊन जाते माझ्या. म्हणजे मी नक्की कशासाठी गेलीये, कुणाला भेटायला गेले हे ती तुम्हाला कळवेल. चालेल? नाही, नको. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू एकटीच जा.